नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 351 आणि 352. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपण सर्वच कसे ना कसे तरी स्मृतीच्या आणि आठवणीच्या आधारे जगत असतो. आपण सर्वच स्मृती आणि आठवणीच्या आधाराने जगत असतो. आता तुम्ही तुमच्या जुन्या स्मृती जरा बाजूला ठेवा. त्याऐवजी मी जे काय सांगतो किंवा सांगत आहे त्याचीच स्मृती ठेवा. ते जरा आठवत राहा. नाही समजले तरी चालेल, पण त्याची केवळ स्मृती मात्र तेवढ ठेवा. तो ज्ञानदीप जपा, हे एवढेच महत्वाचे आहे. असे करत राहाल तर ते तुम्हाला समजले नाही तरी आवडू मात्र निश्चित लागेल. म्हणजेच काय, एक पाऊल तुमचे पुढे पडेल आणि जे आवडू लागते त्याच्या प्रेमात आपण पडतोच. म्हणजे जे आपल्याला आवडते त्याला आपण पूर्णपणे समजून घेण्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. तात्पर्य, प्रथम तुम्ही जुन्या स्मृतीप्रमाणे वागत होता. आता मात्र या नवीन स्मृतीप्रमाणे वागा. काही काळ जुन्या नव्यांचा निश्चित संघर्ष होणारच. याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करा. म्हणजे तुम्हाला स्वतःला आपण अगोदरपणाने असण्याची आपली सहज स्थिती स्पष्टपणे कळेल. व भ्रमनिर्मित इच्छा, आकांक्षा आणि भीती यामुळे इतक्या वेळ आपली व्यर्थ फसवणूक झाली होती, तशी आता फसवणूक होत नाही, याचाच तुम्हाला निश्चित आनंद होईल. हा आनंद काही दुसरीकडून येणारा नाही, तो तुमच्या अंगीभूतच आहे. साधक विचारतो, काही गुरु आपल्या कृपेचे चिन्ह म्हणून एखादी माळ, पादुका, रुमाल, काडी, झगा वगैरे या शिष्यांना देतात आणि या योगाने ते शिष्याला स्वरूप ज्ञान झाले असे शिक्कामोर्तब करतात. अगदी चड्डी निकर सुद्धा या लेखनकर्त्याच्या मित्राला मिळाली होती आणि त्या मित्राने ती सजावट केलेल्या अशा देवघर सदृश्य ठिकाणी आदरपूर्वक ठेवली पण होती, हे मला माहीत आहे. असो, तुम्ही मात्र अशा गुरुपासून सावध सांगता. असे आपण होऊन गुरुपदाला स्वयंघोषित पोहोचणाऱ्या अनेकापासून सावध राहा म्हणतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असेही म्हणता. आणि आता तुम्हीच म्हणता माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला फसवणार नाही असे म्हणता. असे तर सर्वच म्हणतात. आपण स्वतःला अपवाद असे का मानता? यावर महाराज म्हणाले, माझ्यावर एक व्यक्ती वगैरे समजून, गुरु वगैरे समजून विश्वास ठेवा असे मी कधीच सांगत नाही. व्यक्ती अशी कुणी नाहीच. मी फक्त इतकेच सांगतो, इथे सांगितल्या गेलेले जे शब्द आहेत त्या शब्दावर, त्या सांगितल्या गेलेल्या म्हणण्यावर प्रथम थोडा वेळ का होईना विश्वास ठेवा व ते खरे की खोटे हे तपासा. ज्यांना विश्वास ठेवायचा नसेल, मला भोंदू वगैरे समजत असतील तर विश्वास नका ठेवू. मी फक्त इतकेच म्हणतो, तुम्हाला जर मी कोण आहे, मी काय आहे हे समजून घ्यायची खरी कळकळ असेल
तरच सांगितल्या गेलेल्या शब्दाची निदान आठवण तरी ठेवा. तरच सांगितल्या गेलेल्या शब्दांची निदान आठवण तरी ठेवा. तुम्ही व तुमचे स्वरूप, तुम्ही आणि तुमचे स्वरूप यांच्या दरम्यान मध्यस्थ हा कधीच नसतो. मध्यस्थ होऊन राहणाऱ्यापासून सावध राहा. मध्यस्थ होऊन राहणाऱ्यापासून सावध राहा. इतकेच मला म्हणायचे आहे. म्हणजेच काय, तुमचा वेळ आणि श्रम वाया जाणार नाही, हेच माझे म्हणणे आहे. मी कोणतीही अभिवचने देत नाही. मी कोणतीही अभिवचने देत नाही. तुमची आंघोळ किंवा शौचास तुम्हालाच करायची आहे. दुसऱ्या मध्यस्थांचा त्यात काडीमात्रही उपयोग नाही. मी केवळ म्हणतो, तुम्ही माझ्या शब्दावर नुसता विश्वास ठेवू नका, तर स्वतः त्याचा कस लावा व ते खरे की खोटे स्वतःच ठरवा. तुम्ही असे धाडस करण्यापूर्वी तुम्ही जर याला पुरावा काय असे विचाराल, तर मी एवढेच म्हणू शकतो, मीच पुरावा आहे. तुम्ही असे धाडस करण्यापूर्वी तुम्ही जर याला पुरावा काय असे विचारत असेल, तर मी निश्चित म्हणेल की मीच पुरावा. मी पण प्रथम असंच विश्वास ठेवून सांगितल्या गेलेल्या शब्दांचे सतत स्मरण ठेवले. पुरावा मागितला नाही. पुढे ते मला आवडत गेले. पूर्ण समजायला 3-3.5 वर्ष लागली. त्यांनी योग्यच ऐकवले होते की मी सर्वव्यापी आहे, सर्वातीत आहे, स्थळाकाळातीत आहे आणि मी स्वतःला आजपर्यंत जे जे काही समजत होतो ते मी मुळीच नाही. याचा शोध लागल्यावर, अर्थात शोध लागला की त्याला नकार देणे हे निश्चितच होते. म्हणजे त्याला नकार दिल्यावर हे असा नकार देणे ज्यामुळे शक्य झाले, त्या अगोदरपणाने असणेपणाच्या रूपात मी वावरणारा समजच आहे. हा समज कुणाचा वैयक्तिक असू शकत नाही. बस इतकेच माझे सांगणे आहे. इतकेच माझ्या गुरूंचे सुद्धा सांगणे होते. अध्यात्म म्हणून जे म्हणतात, वस्तुतः ते इथेच संपलेले आहे. हे तुम्ही निश्चित आणि निश्चित जाणा. भाग 352. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, वस्तुतः तुमच्या बाबतीत काहीच बिघडलेले नाही. वस्तुतः तुमच्या बाबतीत काहीच बिघडलेले नाही. देह, मन, बुद्धी व पूर्वधारणा किंवा संस्कारबद्धता याचा प्रभाव म्हणजेच तुमचा भासमान मी, तो पूर्वधारणा आणि संस्कारबद्धता यापासून वेगळा मुळीच नाही. वेगळा असता तर तो पूर्वधारणा किंवा संस्कारबद्धता व्हायच्या अगोदर कुठे होता? या उत्तरासाठी तुम्हाला केवळ कल्पनेचाच आधार घ्यावा लागेल. काहीतरी मानावेच लागेल. याविषयी तुम्हाला उत्तर देताच येणार नाही. म्हणून संस्कारबद्धता, इच्छा, भीती यांचे पछाडलेपण म्हणजे तुम्हीच, ही भासमान व्यक्ती जी की निव्वळ घडविल्या गेली आहे, तीच सर्व भोगते. तुम्ही हे जर मनापासून जाणत असाल, तर हे असे जाणणे ज्यामुळे शक्य झाले, तो समजच तुम्ही आहात. तुम्ही मग व्यक्ती नाही, हे तुम्हाला विसरताच येणार नाही. हा असा उपदेशाचा साधा सोपा मार्ग सोडून आडवाटेला जाऊ नका. जे अतिशय साधे सोपे सरळ असते, त्यावर गिचीडमिचीड झालेल्या माणसाचा मात्र मुळीच विश्वास बसत नाही. तुमच्या जिज्ञासेच्या इच्छेची तीव्रताच तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्यापेक्षा अधिक चांगला एखादा सद्गुरूची
किंवा चांगल्या मार्गदर्शकाची तुम्हाला गरजच नाही. तुमच्या ध्येयालाच तुमचा गुरु बनवा. अखेरीस गुरु पण एक साधन आहे, हे मात्र विसरू नका. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, अनुभवाकडून अनुभव घेणाऱ्याच्या शोधात राहा. नंतर तुमच्या लक्षात येईल की मी आहे एवढेच तुम्ही खरेपणाने मनापासून बोलू शकता. मग त्याचेच संपूर्ण महत्त्व का तुम्ही जाणत नाही? त्याकरता फक्त मी आहे यातील आहेशीच चिटकून राहा. हे खऱ्या अर्थाने वर्तमान क्षणात जगणे होय. हेच खऱ्या अर्थाने वर्तमान क्षणात जगणे होय. देहाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन हा अचूकपणे सुधारा. देहाबद्दलचा तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तो अचूकपणे सुधारा. देहाला जसा आहे तसा राहू द्या. त्याचे लाड करू नका, न त्याला लाथाडू नका. त्याचे लाड करू नका किंवा त्याला लाथाडू नका. अहो, देहाच्या निंदेच्या संबंधी धर्मग्रंथात उतारेच्या उतारे आहेत. जे असे उतारेच्या उतारे देतात ते काहीच जाणत नाहीत. साधक विचारतो, स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी जवळचा काही एखादा मार्ग म्हणजे शॉर्टकट आहे काय? महाराज म्हणाले, वास्तविक मार्गच नाही. म्हणून जवळचा दूरचा शॉर्टकट असा प्रश्नच येत नाही. स्वतःविषयी मी कोण आहे, मी काय आहे, याविषयी कुणाला अजिबात जिज्ञासा नसते आणि कुणाकुणाला तर मात्र फारच जिज्ञासा असते. पण पाहिजे तशी तीव्र कळकळ त्यात नसते. पण कुणाकुणाला अगदी टोकाची जिज्ञासा असते. मी साधा सामान्य माणूस होतो. कुठल्याच धर्मग्रंथाचा कधीच अभ्यास केला नव्हता. शिक्षण अतिशय खेड्यात, फक्त 4थी पर्यंत. पोटापाण्यासाठी कोकणातून मुंबईत आलो. खास इच्छा नसताना, हे महत्वाचे आहे, खास इच्छा नसताना मित्रांच्या केवळ आग्रहाखातर एका बैठकीला मी एका संत सत्संगात गेलो. तेथे जे ऐकविल्या गेले त्याने मात्र माझे सारे जीवनच पालटविले. म्हणूनच मी म्हणतो, जणू आतल्या गुरुने मला बाह्य गुरुकडे ढकलले. तू स्वतःला जे जे काही समजतोस ते तू मुळीच नाहीस. म्हणून तू काय नाही हे प्रथम शोध. हा शोध झाल्यानंतर त्याला पूर्णपणे नकार दे. मग जे असेल, जे उरलेले असेल तेच तुझे स्वरूप, असे श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी मला सांगितले. यावरच मी फुरसतीच्या वेळी अर्थात कामधंदा सांभाळून चिंतन मनन करत असे. माझ्या गुरुचा तसा सहवास मला मिळालाच नाही. लवकरच त्यांचा अंत झाला. पण मला अशा प्रकारे स्वस्वरूप प्राप्ती करता 3 वर्षे लागली. मी आहे यातील आहेवर मी एकाग्रता केली. सर्वच ज्ञेय आणि कल्पनीय गोष्टी माझ्याच असणेपणामुळे आणि मी त्यांना आहे म्हणतो म्हणूनच आहेत, याविषयी माझी पूर्ण खात्री झाली आणि विश्वास आणि तळमळपूर्वक चरितार्थ व्यतिरिक्तीचा वेळ सोडून जास्तीत जास्त वेळ मी याच कामाकरता वापरला आणि मग 3 वर्षात गुरुवचनाची सार्थकता माझ्या पूर्णपणे लक्षात आली. मी गुरुदेवांना एकही शंका कधीही विचारली नाही. मी गुरुदेवांना एकही शंका कधीच विचारली नाही. बस त्यांच्या सांगण्यावरच विश्वास ठेवला. मी आहे या जाणीवेत दृढतेने स्थिर राहा. नुसते वाचन पुरेसे नाही. ते आवडले की आपोआप लक्षात राहील, स्मरणात राहील, तेवढेच पुरेसे आहे. मी आहेतच राहणे हाच स्वरूप ज्ञानाचा प्रारंभ आणि हाच शेवट होय. इतकेच आपल्या हाती आहे. आरसा सूर्याला आकर्षित करू शकत नाही. आरसा सूर्याला आकर्षित करू शकत नाही. तो फक्त निर्मळ चेहऱ्याने
योग्य जागा पकडून वाट मात्र पाहू शकतो. त्याची वेळ येताच निश्चित सूर्याचे प्रतिबिंब आरशात स्पष्टपणे येईल. कारण निर्मळता आणि योग्य जागा आणि योग्य वेळ ह्या अटी पाळल्या गेल्या की या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करायचे नाही किंवा करता येणार सुद्धा नाही.